नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 13 आणि 14 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशन जवळ आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी आणि तसाच रविवारी 12 तास कोर्स घेतला जाईल. फंडामेंटल टेक्निकल सर्व गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता रोजच्या व्हिडिओकडे वळूया. आज बॉन्ड यील्ड थोडंसं वाढलं आहे, 4.45. क्रूडही वाढलं आहे, 86.78. आणि डॉलर इंडेक्स 105.60. जे PMI 2 संस्था घोषित करतात. एकाने 48.5 सांगितलं आणि एकाने 51.5 सांगितलं आहे. आज सेबीचा थोडासा गोंधळ आहे. गोंधळ म्हणजे असा की जे चार्जेस लावले जातात ते व्हॉल्यूमवर न लावता युनिफॉर्म चार्जेस लावावे असं सेबीने कळवलं आहे. त्यामुळे जे डिस्काउंट ब्रोकर आहेत त्या डिस्काउंट ब्रोकरवर त्यांच्या शेअरवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे. विप्रो 19 जुलैला रिझल्ट देईल. CLSAने त्यांचं रेटिंग डबल अपग्रेड केलं, म्हणजे अंडर परफॉर्मरवरून आउट परफॉर्म असं रेटिंग केलं. पातंजली फूड हे पातंजली आयुर्वेद लिमिटेडचा होम आणि पर्सनल केअरचा बिझनेस 1100 कोटीमध्ये खरेदी करणार आहे. साकुमा एका शेअरला 4 शेअर बोनस देणार आहे, म्हणजे ज्यांच्याकडे 1 शेअर असेल त्यांचे एकंदरीत 5 शेअर होतील. पुन्हा बँकांचं मर्जर करणार अशी एक न्यूज आहे. महाराष्ट्र बँक, युको बँक, सेंट्रल बँक आणि पंजाब सिंध बँक एक बँकांचं मर्जर करणार आणि दुसरं बँकांचा स्टेक जो आहे बँकांमध्ये सरकारचा तो स्टेक डायव्हेस्ट करणार. अशा 2 प्रकारच्या बातम्या या 4ही बँकांच्या बाबतीत सुरू आहे. कॅम्प्स ॲसेट मॅनेजमेंट बिझनेस क्लाउड नेटिव्ह प्लॅटफॉर्मवर नेण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी त्यांनी गुगलबरोबर कोलॅबोरेशन केलं आहे. IOL केमिकल चीनच्या अथॉरिटीकडून, ही चीनची अथॉरिटी कुठली तर NMPA यांच्याकडून फेनोफ्रिब्रेट या हे औषध चीनच्या मार्केटमध्ये निर्यात करायला IOL केमिकलला परवानगी मिळाली आहे. DCX इलेक्ट्रॉनिक मॉड्यूलसाठी 1250 कोटीची ऑर्डर लार्सन अँड टुब्रोकडून त्यांना मिळाली आहे आणि ही ऑर्डर 3 वर्षामध्ये पूर्ण करायची आहे. NMDCची विक्री 3.37 मेट्रिक टन एवढी झाली. पूर्वी 3.48 झाली होती. लंब फाईन्स दोन्हीचीही विक्री पूर्वीपेक्षा कमी झाली, पण त्यांनी रेट पण या वेळेला कमी केले. लंबचा रेट 500 रुपयांनी कमी केला आहे, तो 5950 झाला आहे. फाईन्सचा रेट पण कमी केला आहे 500 रुपयांनी, तो 5000
110 एवढा झाला. केआरसील CARYSIL यांनी QIP जाहीर केलाय, पण QIPला प्राईसमध्ये डिस्काउंट ठेवला नाही आहे. फ्लोअर प्राईस 837.89 म्हणजे त्यांचा QIP पूर्ण होईल असा प्रमोटरला विश्वास दिसतो. CSB कॅथॉलिक सिरियन बँक त्यांचे ॲडव्हान्सेस, डिपॉझिट्स, सोन्यावर दिली जाणारी कर्ज याच्यामध्ये चांगलीच वाढ दिसते, पण कासा मात्र कमी झालाय. आज टेस्ला, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन या शेअरमध्ये तेजी होती. डॉलर येन हा जो रेट आहे तो एका डॉलरला आता 161.62 एवढे येन द्यावे लागतील. आयशरची विक्री कमी झाली, निर्यात कमी झाली. हिरो मोटोची आणि आयशरची एनफिल्डची विक्री पण कमी झाली. हिरो मोटोची विक्री वाढली, डोमेस्टिक पण वाढली, ग्लोबल बिझनेस पण वाढला आणि टोटल विक्री पण हिरो मोटोची वाढली. TVS मोटरची 3.34 लाख झाली. 2 व्हीलरची 6% वाढली. EV सेल्स 10% वाढले, पण निर्यात कमी झाली. टाटा मोटर्सची विक्री सगळीच कमी झाली आहे. एकंदर विक्री पण कमी, पॅसेंजरची पण कमी, PV सेल्स आणि कमर्शियल व्हेकलची पण कमी, निर्यात मात्र वाढली. सरकारने विंडफॉल टॅक्स 3,250 वरनं 6,000 केलाय आणि सेबीने आता युनिफॉर्म ट्रान्झॅक्शन चार्जेस लावावेत असं सांगितलंय. ते व्हॉल्यूमवर आधारित लावू नयेत. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची 426 कोटींची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 3,917 कोटींची खरेदी आहे. कोणते शेअर तेजीत, कोणते मंदीत राहतील हे जर पाहिलं तर मी एक लिस्ट देते आहे. काल स्टेशनरी ज्या कंपन्या तयार करतात त्यांच्या शेअरमध्ये तेजी होती, कारण जून जुलै महिन्यात त्या शेअरमध्ये तेजी असतेच. कदाचित आज सुद्धा त्या शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे, पण हे शेअर वॉचलिस्टवर ठेवा. DCX, हायडेनबर्ग सिमेंट, हिरो मोटो, CSB म्हणजे कॅथॉलिक सिरियन बँक, इन्फोसिस, कॅम्प्स, IOL केमिकल, साऊथ इंडियन बँक, वेल्स्पन स्पेशालिटी यांना 121 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ग्लोबल स्पिरिट, आज स्पिरिटच्या संबंधातल्या शेअरचं लिस्टिंग आहे. कोकुयो कॅमलिन, टेक महिंद्रा, ICICI लोंबार्ड, कॅम्प्स, स्टार हेल्थ, युनायटेड ब्रिव्हरीज, ONGC, CE इन्फो म्हणजे मॅप माय इंडिया, मॅरिको, SBI लाईफ, IOL केमिकल, ऑइल इंडिया, गोदरेज प्रॉपर्टी, ओबेरॉय, पेन्नार इंडस्ट्री, फ्लेअर रायटिंग FLAIR, आरती इंडस्ट्री आणि बालाजी एमाइन्स. तर मंदीमध्ये 5 पैसा, एंजल, IIFL सिक्युरिटीज, ICICI सिक्युरिटीज, टाटा मोटर्स, TVS
एस मोटर्स आणि NMDC हे शेअर्स मंदीत राहतील. TVS मोटर, टाटा मोटर, 5 पैसा एंजल, IIFL सिक्युरिटीज, ICICI सिक्युरिटीज आणि NMDC. तरी पण मार्केट काय करताय हे बघण्याची गरज आहे. मार्केट बुल रनमध्ये राहील, पण पॉलिटिकल डिस्टर्बन्सेस येत राहील. कारण इंग्लंडमध्ये सुद्धा गोंधळ चालू आहे, म्हणजे ब्रिटनमध्ये. अमेरिकेत तर निवडणुका आहेतच, तर सगळीकडे हा निवडणुकांचा आणि राजकारणाचा गोंधळ आहे. बाकी मार्केट बुल रनमध्ये चालू आहे. नमस्ते.